गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय होप तुम्ही ठीक आहात. अभ्यास वगैरे छान चाललेला आहे तुमचा. आपण एक्सरसाइज आज कंटिन्यू करणार आहोत. लास्ट टाइमची आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करायला सुरुवात केलेली होती, राईट? सो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपला संपलेला आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं, मी काही क्वेश्चन्स स्वतः सॉल्व्ह करून दाखवणार आहे तुम्हाला, कारण ते सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स नाही आहेत. एक सेकंड, मी तुमचं टेक्स्टबुक तुमच्या बरोबर शेअर करते, म्हणजे तुम्हाला समजेल की मी नक्की कशाबद्दल बोलते. आय होप तुम्ही होमवर्क करताय टाइम टू टाइम. तुमच्या तिकडे जे टीचर्स असतील ना, तुम्ही त्यांना दाखवू शकता तुमचा होमवर्क. चला, मी स्क्रीन शेअर करते आता. आपला हा टॉपिक डिस्कस झालेला होता. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 चा ABC हे डिस्कस झालेलं होतं, राईट? हा फोर्थ आणि डी पार्ट, म्हणजे क्वेश्चन नंबर 2 चा डी पार्ट आणि ई वाला पार्ट पण मी करणार आहे असं तुम्हाला मी सांगितलेलं. का बरं? बिकॉज हे स्ट्रेट तुमच्या बुकमध्ये नाही दिलंय. तुमच्यापैकी कोणी खूप स्मार्ट असेल तर तो विद्यार्थी हे डेफिनेटली सॉल्व्ह करायला ट्राय करू शकतो. पण चला, मी करून दाखवते. काय दिलेलं आहे बघा. A stone thrown vertically upwards with initial velocity u reaches height h before coming down. Show that time taken to go up is same as time taken to come down. अच्छा, आय गेस हा आपला क्वेश्चन झालेला होता, राईट? टाइम ऑफ एसेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट, वरती जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी. तरी पण मी एकदा क्विकली रिवाइज करून देईल हा. परत इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस, हा वाला ई वरती. अच्छा, आपण आधी डीचं तुम्हाला आधी आठवण करून देते आपण काय केलेलं होतं क्विकली, आणि त्याच्यानंतर ना मग मी तुम्हाला ईचं पण सांगेल की काय करायचंय. एक सेकंड ना, माझा व्हाईट बोर्ड ओपन होतोय, कधी कधी त्याला थोडासा टाइम लागतो ओपन व्हायला. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन नंबर ई वाचा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे तो. क्वेश्चन नंबर ई मध्ये पण बघा, एक रिलेशन जे आहे त्याच्यात किमती वगैरे काही नाही दिलेले आहेत. फक्त आपलं हे लेटर्स जे असतात ABCD, ते वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीला आपण माहिती आहे तुम्हाला, त्या लेटर्सने दाखवतो आणि त्याच फॉर्म मध्ये आपल्याला आन्सर काढायचं. सो एक सेकंड, झालंय ओपन, आता मी शेअर करते. एक मिनिट हा मुलांनो, मला माझी स्क्रीन नीट दिसत नाहीये, मी रिलोड करते मीटिंग. ओके, सो आले मी माघारी. चला आता मी दाखवते करून. अच्छा, हे ना एक सेकंड मी ह्याला इरेज करते, हे कालच्या क्लासच्या दाखवते इथे. ठीक आहे, चला. तर बघा, मी लास्ट टाइम पण हे दाखवलेलं तुम्हाला, तसं हे काही नवीन नाहीये.
तरी पण एकदा रिपीट करून दाखवते. सांगितलेलं काय आहे बघा क्वेश्चन मध्ये, की नीट समजून घ्या, आधी क्वेश्चन समजून घ्या. एक बॉल आहे तुमच्या हातात, त्याला तुम्ही वरती फेकलंय, राईट. तो आता काही हाईट वरती जाईल आणि तिथे गेल्यानंतर ना मग काय होईल, तो थोडासा सगळ्यात मॅक्सिमम हाईट, जास्तीत जास्त हाईटला पोहोचल्यावरती नंतर काय होईल, फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी तिथे थांबेल आणि परत खाली पडायला तर सुरुवात होईल, राईट. मग समजा वरती जाण्यासाठी त्याला असे 5 सेकंड लागले. 5 सेकंड वरती गेल्यावरती तो थोडस थांबला आणि परत खाली. तर वरती जाताना जर त्याला 5 सेकंड लागले, तर त्याला खाली पडताना सुद्धा 5 सेकंड लागलेत, असं हा नियम सांगतो. आणि हे आपल्याला जे आहे ते प्रूफ करून दाखवायचंय की हा हे असंच आहे म्हणून. ठीक आहे, चला तर आता एक सेकंड. हा पहिले आधी काय करणार आहे, मला कोण सांगेल इक्वेशन्स ऑफ मोशन जे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टर साठी आता त्या कशा रिलेट होतात हे मला. तुम्हाला आठवते आपण 3 इक्वेशन्स ऑफ मोशन्स केलेल्या होत्या लास्ट इयर मोशन चॅप्टर मध्ये आपण केलेल्या होत्या. तर त्या कोणत्या होत्या? uv इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि कोणती होती? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आठवते तुम्हाला? येस. चला तर मी आता तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे तो व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवते. नीट बघा, हा क्वेश्चन आय होप तुम्ही समजून घेतलाय. आता बघा मी काय करते नक्की. तर 2 केसेस आहेत इथे. आपली समजा ही आहे अर्थ, खूप वेगळी हे आली, 1 मिनिट थांबा. आपली आता ही अर्थ आहे, राईट. आणि काय केले तुम्ही, असं एकदम अर्थ पासून सरळ हा एकदम असं वरती काय केलं, एक बॉल पाठवलाय. ठीक आहे, तर आता नीट बघा, 2 केसेस आहेत याच्यामध्ये. एक म्हणजे 2 जर्नीज आहेत. एक म्हणजे बॉल वरती जाताना, हा बॉल वरती जाताना आणि नंतर तो खाली येताना, राईट. आता नीट बघा हा काय होतंय मुलांनो, काय दाखवायचंय आपल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये आधी लिहूयात सोल्युशन. ह्याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो आपण, डेटा टू फाइंड लिहायची गरज नाहीये कारण किमतीच नाही दिलेल्या आहेत. हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे जो आपल्याला प्रूफ करून दाखवायचा, जसं तुम्हाला मॅथ्स मध्ये थिअरम असतात. तर आता आपण घेऊयात केस 1. केस 1 मध्ये बघा काय होतंय. केस 1 मध्ये बॉल वरती फेकलाय, राईट. आता आपण त्याची इनिशियल वेलॉसिटी काहीतरी घेऊयात. इनिशियल वेलॉसिटी आपण घेऊयात u. ठीक आहे, आता तुम्हाला माहितीये फायनल वेलॉसिटी जे आपण v म्हणतो, ते इकडे लिहिते मी, ती 0 होईल कारण बॉल फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी वरती थांबणार आहे, राईट. आणि ह्याच्यासाठी टाइम आपण घेऊयात, वरती जाण्यासाठीचा जो टाइम लागलेला आहे तो घेऊयात आपण t1, राईट. आणि आता इथे ऍक्सेलरेशन काय होणार आहे, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आता इथे काय होणार आहे, -g. का बरं -g? कारण तो वरती चाललाय ना. आपण लास्ट क्लासमध्ये बघितलेलं, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट डिरेक्शनला जाणार असेल तर इट विल बी मायनस, निगेटिव्ह, राईट. तर मग हे लिहिलं केस 1 साठी. आता इक्वेशन ऑफ मोशन आपली काय होती, आपण कोणती इक्वेशन ऑफ मोशन घेऊया तिथे, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेऊया की थर्ड इक्वेशन ऑफ मोशन घेऊया, सांगा जरा मला. बघा आता मी काय करते नीट बघायचंय तुम्हाला. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेऊयात, कारण आता बघा डिस्टन्स सेम असेल, वरती जाण्याचं जे डिस्टन्स आहे ते सेमच असणार आहे, ते आपण एस मानूयात. वरती जेवढा डिस्टन्स गेला तेवढंच खाली येणार आहे, तो सेमच असणार आहे. तर आपली नॉर्मल इक्वेशन काय, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, ही जनरल इक्वेशन आहे.
राईट. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जे आपण लास्ट इयर बघितलेली. आता मी काय करते, ती केस 1 च्या संदर्भामध्ये लिहिते. बघा, एस जो आहे तो तुमचा तसाच राहील, राईट. इथे ut1 होणार आणि इथे काय होणार आहे, हाफ, आणि हा होणार आहे -g, आणि इथे होणार आहे t1 चा स्क्वेअर. करेक्ट. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता इथे जो u आहे ना मुलांनो, हा जो u आहे त्याची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करून काढू शकतो. कसं बरं? बघा, नीट बघा. आपली फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय होती, v इज इक्वल टू u प्लस at, राईट. आता बघा मी नक्की काय करते. आता v तर आपला इथे 0 आहे केस 1 च्या संदर्भात, u च किंमत आपल्याला हवी. आणि आता बघा इथे अगेन हा काय होणार आहे, a होणार आहे -g, आणि t काय होणार आहे t1, कारण आपला पहिला टाइम आपण t1 घेतलाय ना. मग आता हे बघा काय झालं इथे, इट इज 0 इज इक्वल टू u मायनस gt1, राईट. मग हा gt1 लेफ्टला गेल्यावर काय होईल, gt1 इज इक्वल टू u, तर u ची किंमत आपल्याला काय भेटली, gt1. मग हीच u ची किंमत इकडे सबस्टिट्यूट करा. मग आपली इक्वेशन काय बनेल, मग आपली इक्वेशन आता काय बनेल, सो s इज इक्वल टू u t1. अच्छा, u ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली, gt1. तर बघा gt1 ही u ची व्हॅल्यू, आणि बाजूला t1 जसंच्या तसं, इथे t1 पण आहे ना u बरोबर, आणि इथे बघा हा मायनस साइन, आता इथे मायनस येणार, आणि हाफ gt1 चा स्क्वेअर. सॉल्व करा आता त्याला. सो s gt1 इंटू gt1 चा स्क्वेअर वजा हाफ gt1 चा स्क्वेअर. आता बघा हे दोन्ही टर्म सेम सेम आहे, gt1 स्क्वेअर, आणि इथे काही नसतं म्हणजे तुम्हाला माहिती 1 असतं. आता मग 1 मधून अर्धा गेला म्हणजे काय करते मी, gt1 मी कॉमन काढलं, हे gt1 चा स्क्वेअर मी कॉमन काढलं, तर इथे बघा 1 मायनस हाफ राहील ना ब्रॅकेटमध्ये, तर आन्सर मग काय येईल तुम्हाला माहिती आहे, 1 मधून अर्धा गेला अर्धाच राहतो. आणि क्रॉस मल्टिप्लाय पण करून बघू शकता, बेक बे 2 1 जा 2 मायनस 1 1 उरला, आणि खाली डिनॉमिनेटर 2 1 जा 2. सो आन्सर तुमचं येणार आहे, एस ची व्हॅल्यू आली हाफ gt1 चा स्क्वेअर. आता ह्याला नाव द्या इक्वेशन नंबर 2 द्या, आपण ऑलरेडी 1 इथे दिलेलं होतं. ठीक आहे. आता आपली आहे केस 2. आता नीट बघा, केस 2 म्हणजे कोणती केस आहे, अच्छा इथे केस 1 च्या इथे मी लिहायला विसरल्या, केस 1 च्या साठी इथे लिहा when ball is going up, when ball is going up, आणि इथे काय येणार आहे, when ball is coming down, राईट. आता बॉल खाली येताना बघा सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत. आता बॉलची इनिशियल वेलॉसिटी, बॉल इथून चालू करतोय ना, तर तिथे काय आपण कोणतं बल वगैरे लावलेलं नाही, अर्थ त्याला स्वतःकडे खाली खेचते. तर मग पण फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी तो तिथे थांबलेला असेल आणि मग खाली पडायला सुरुवात होणार आहे, राईट. आता बॉलची इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती मी शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही पूर्ण लिहा मुलांना. ती 0 असेल, u आपला 0 असणार आहे, आणि फायनल वेलॉसिटी काहीतरी असेल, ती आता आपण इथे v मानूया. ठीक आहे, फायनल वेलॉसिटी आपण v मानूया. आता इथे जो आपल्याला टाइम लागणार आहे खाली पडतानाचा, तो टाइम आपण t2 मानूयात, आणि हाच जातानाचा टाइम t1, खाली येतानाचा टाइम t2, म्हणजेच आपल्याला ऍक्च्युअल मध्ये प्रूफ करायचं की t1 बरोबर t2 आहे, राईट. तर मग बघा, आणि डिस्टन्स तर सेमच असणार आहे, जेवढं वर गेलं तेवढंच डिस्टन्स तो खाली येतो, तर डिस्टन्स तर आपलं काय राहणार आहे, सेमच राहणार आहे. सो डिस्टन्स इज s. तर बघा मग आता ही सेम टू सेम इक्वेशन आपण आता ह्या केस साठी लिहूयात. सो s इज इक्वल टू u आता माझा झालाय 0 इंटू t2, 0 इंटू t2 प्लस हाफ. आता g इथे पॉझिटिव्ह असणार आहे कारण खालीच्याच दिशेने येतोय, आणि इथे येणार gt2 चा स्क्वेअर, राईट. तर म्हणजे आपल्याकडे s ची किंमत काय आली इथे, हाफ gt2 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. आता बघा
वरती जातानाची उंची खाली येतानाची उंची सेम टू सेम, म्हणजे डिस्टन्स सेम टू सेम आहे. याचा अर्थ काय, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 दोन्ही पण सेम आहेत, कारण बघा दोघांची लेफ्ट हँड साइड सेम आहे, राईट. तर लेफ्ट हँड साइड सेम आहेत म्हणून काय होणार, राईट हँड साइड्स पण सेम असणार. बरोबर आहे. त्याला मी थोडं छोटं करते म्हणजे मला आणखी थोडी लिहायला जागा मिळेल. हा बघा, सो फ्रॉम इक्वेशन 2 and 3 LHS त्यांच्या दोन्ही लेफ्ट हँड साइड सेम सेम आहेत म्हणून आपण काय करू शकतो, राईट हँड साइड त्यांच्या इक्वल लिहू शकतो. म्हणजे हाफ जी T1 चा स्क्वेअर आणि हाफ जी T2 चा स्क्वेअर. सो यू कॅन सी हाफ हाफ कट होणार, जी पण कट होणार. मग काय आलं तुमच्याकडे, काय राहिलं. अच्छा, आता हे तर मी मगाशी असंच लिहिलेलं तुम्हाला दाखवायला, इरेज करते नाही तर कन्फ्युजन क्रिएट होईल. सो मग T1 स्क्वेअर उरलाय आपल्याकडे इज इक्वल टू T2 स्क्वेअर. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढून घ्या. आन्सर आलं T1 इज इक्वल टू T2. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, राईट. वरती जाताना जो टाइम लागतोय तोच खाली येताना टाइम लागतो. ठीक आहे. तर हे तुम्ही छानपैकी ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये कॉपी करून घ्या. माझं हँडरायटिंग एवढं चांगलं नाही दिसत आहे बिकॉज मी डिजिटल पेनने लिहिते, बट एनी हाव. चला, तर ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर पण कॉपी करू शकता तुम्ही. तर आता पुढच्या क्वेश्चन वरती आपण जाऊयात. पुढचा क्वेश्चन येतो बघा काय आहे. इफ value of g suddenly becomes twice its value, it will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. असं का सांगितलेलं आहे, हा क्वेश्चन नीट आधी समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, इफ व्हॅल्यू ऑफ जी बिकम सडनली ट्वाइस, इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट. म्हणजे ते डबल आपल्याला डिफिकल्ट होणार आहे ते हेवी ऑब्जेक्टला पुल करायला, हेवी ट्रॉलीला पुल करायला. बघूयात आता ह्याचा अर्थ काय आहे, की आपला जो जी तुम्हाला माहिती आहे मुलांना, जी वरती काय डिपेंड आहे आपलं, जी वरती आपलं वेट डिपेंड आहे, राईट. आणि जी डबल झाल्यावरती वेट त्याचं डबल होईल आणि म्हणून ऑब्व्हियसली ती ट्रॉली जी आहे ती आता डबल जड झाली ना, ती आपल्याला काय करेल, पूल करायला जो आहे ती डिफिकल्ट होईल. तर हा वाला क्वेश्चन आता आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये तसं जास्त काही सोडवण्यासारखं नाहीये, शॉर्ट मध्ये आपण थोडंसं लिहू शकतो. आता बघा मी काय करते, ह्याला बघा तुम्हाला आता कसं लिहायचंय मी दाखवते. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली ना मुलांनो, ह्याची पण कन्सेप्ट आहे. हे होतंय काय ना, तुमच्या आता 10वीला जो सिलेबस दिलाय त्याचं लॉजिक इथे अप्लाय करणार आहे, पण ह्याच्यासाठी एक अजून एक कन्सेप्ट पण येते फ्रिक्शनची. फ्रिक्शन धडा तुम्ही शिकला असाल थोडंफार, फ्रिक्शनल फोर्स, ती पण एक कन्सेप्ट इथे अप्लाय होते, बट ते तुमच्या आता चॅप्टर मध्ये नाहीये, तर म्हणून आता तुमच्या बुकमध्ये जे आपण तेच वापरणार आहे. ठीक आहे. चला आता मी दाखवते, काही जास्त लिहायचं नाहीये ह्याच्यामध्ये, सिम्पल आहे. काय लिहिणार आहे बघा आपण, हे मगाच आहे, ह्याला इग्नोर करा. बघा आपण काय लिहिणार आहे, वेट इज इक्वल टू mg, राईट. आता फर्स्ट केसमध्ये नीट बघा, फर्स्ट केसमध्ये समजा त्या ट्रॉलीचं वेट किती आहे ते W1 आहे, राईट. मास तेवढंच राहणार आहे आणि जी तेवढाच आहे. आता सेकंड केसमध्ये काय केलंय, एम तसाच ठेवला आणि जी ला डबल केलंय.
त्याच्यामुळे सेकंड केस मध्ये काय होईल, 2 mg होईल ना, म्हणजे काय झालं, वेट डबल झालंय. त्याच्यामुळे मग आता त्याच्यामध्ये तेच एक्सप्लेन करायचं. हे लिहून झालं तुमचं. हे लिहून झाल्यावरती काय लिहिणार आहे तुम्ही, टेक्स्टबुक मध्ये बघा जे सेंटेन्स बोललेलं आहे ना, सिन्स G is doubled, weight will become 2 times, hence it will become more difficult. It will become 2 times more difficult to pull a heavy object along the floor. ठीक आहे, कुठलं पण हेवी ऑब्जेक्ट असू शकतं, ते स्टोन असू शकतो, ट्रॉली असू शकते, काही असू शकतं. ठीक आहे, झालं, इझी होता हा क्वेश्चन. त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ G इज 0. अच्छा थांबा, मी क्वेश्चन वाली स्क्रीन दाखवते. क्वेश्चन नंबर, त्याचा नेक्स्ट वाला क्वेश्चन नंबर मी बोलते. हा बघा, हा वाला. एक्सप्लेन वाय व्हॅल्यू ऑफ G इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. हा आपण ऑलरेडी डिस्कस केला होता. ऍट द सेंटर ऑफ द अर्थ मास ऑफ द अर्थ बिकम्स 0, सो व्हॅल्यू ऑफ G बिकम्स 0. ह्याच्यासाठी तुम्ही फॉर्म्युला लिहा. स्मॉल g इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे, gm अपॉन r स्क्वेअर होता ह्याचा फॉर्म्युला, राईट. तर तो लिहायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर लेट द क्वेश्चन नंबर 4, let the period of revolution of a planet at a distance r from the star be t. Prove that if it was a distance of 2r from the star, the period of revolution will be under root of 8t. आधी ना नीट समजून घेऊयात क्वेश्चन. सिंपल आहे बघा, हे आपण केप्लर्सच्या लॉ मध्ये बघितलेलं होतं. काय रिलेशन काढलेलं आठवते ना तुम्हाला? चला आधी हे बघूयात, क्वेश्चन समजून घेऊयात. काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन सुरुवातीचा जो आहे त्याचा टी आहे, कधी डिस्टन्स आर असताना. तोच पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जो आहे तो चेंज होतोय. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विल बिकम अंडर रूट ऑफ 8t जर डिस्टन्स 2r झालं तर. सो इट इज व्हेरी सिम्पल. आधी फक्त तुम्हाला हे रिलेशन जे आहे ते लक्षात घ्यायचं. नीट बघा आता. हे आठवते तुम्हाला, हे वाला रिलेशनच वापरायचं इथे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, राईट. हे वाला वापरायचंय. तर चला आता सॉल्व्ह करूयात आपण. नीट बघा आता मी कसं लिहिते. ठीक आहे, क्वेश्चन ना जिथे जिथे ना मुलांना क्वेश्चन समजतोय आणि ज्याला डायग्राम आपण काढू शकतो, डायग्राम काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला स्वतःलाच ना कन्फ्युजन नाही राहत. आपल्याला स्वतःला तो क्वेश्चन अजून चांगला समजतो. तर कोणतं पण एक स्टार आहे, जसं आपला सन एक स्टार आहे, अजून दुसरा कोणता तरी स्टार इथे सांगितलंय, तर समजा तो हा स्टार आहे. ठीक आहे, आणि त्याच्या बाजूला एक कोणता तरी प्लॅनेट असा फिरतोय. ठीक आहे, हा प्लॅनेट इथे फिरतोय. आता त्यांनी काय सांगितलंय, त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, अच्छा इथे आपण सर्कलच काढूयात. आपण ना सर्कलच काढूया तिथे, थांबा. तर हा स्टार आहे आणि हा इथे असा प्लॅनेट फिरतोय. तर सुरुवातीला हेच डिस्टन्स किती आर आहे, म्हणजे प्लॅनेट मधले त्याच्यामधले हे डिस्टन्स किती आर आहे. नंतर आता ते डिस्टन्स त्यांनी काय केलं, असं डबल केलं, राईट. समजा इथे कुठेतरी आता तो प्लॅनेट, आता पूर्ण नाही ड्रॉ करत आहे मी. हा आता हे काय केलं त्यांनी, हे 2r केलं. तर सुरुवातीला इकडे ज्यावेळी तो फिरत होता प्लॅनेट, त्यावेळी त्याचा पिरियड होता टी. इथे आता फिरताना तोच पिरियड जो आहे तो अंडर रूट ऑफ 8t झालाय असं दाखवायचं आपल्याला. कळला प्रश्न? इझी आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण लिहूयात. काय करूयात आपण, ह्याला एक नावं देऊयात. सुरुवातीचा पिरियड किती होता त्याचा, टी होता. आणि त्याच्यानंतरचा त्याला आपण सुरुवातीच्या पिरियडला आपण नाव देऊया T1. तर सुरुवातीचा पिरियड T1 किती होता, म्हणजेच टी होता, राईट. आता मी असं का करते कळेल तुम्हाला.
आणि सुरुवातीची त्याची R1 सुरुवातीची जी ही रेडियस आहे ती दिलेली आपल्याला R, राईट. जसं आपण किमती ठेवतो ना T1 से फॉर एक्झाम्पल 10,000 इयर्स आहे, एक्झाम्पल देते, एवढं नसतं. समजा 1 इयर आहे, जसं अर्थचं आहे तसं. तसं इथे 1 इयरच्या ऐवजी मी काय लिहिलेलं आहे, T लिहिलेलं आहे, दॅट्स इट. सेम टू सेम. आता इथे बघा T2 काय सांगितले, T2 हा 2T आहे, राईट. डबल झालाय ना, इथे तेच दिलेलं आहे. सॉरी R डबल झालेलं आहे. एक मिनिट R डबल झालेलं आहे. टाइम T2 तर आपल्याला दाखवायचं आहे. एक मिनिट. हा R जो आहे तो डबल झालेला आहे. सो R2 जो आहे आपला हा 2R आहे, राईट. आणि आपल्याला T2 काढायचंय, तो इथे शो करायचंय की तो अंडर रूट ऑफ T आहे. मग आपण काय लिहूया, बाय K प्लस थर्ड लॉ. काय आपल्याकडे रिलेशन, T स्क्वेअर अपॉन माझं कंट्रोल झेड काम का नाही करत आहे, T स्क्वेअर अपॉन R क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा K, राईट. तर आता मग पहिले इक्वेशन आपण काय लिहू शकतो, T1 चा स्क्वेअर अपॉन आता इथे R1 चा क्यूब इज इक्वल टू K, इक्वेशन नंबर 1. सेम टू सेम आता T2 चा स्क्वेअर अपॉन R2 चा क्यूब इज इक्वल टू K. दोघांच्या राईट हँड साइड सेम आहेत, म्हणून आपण लेफ्ट हँड साइड्सला सेम लिहिल्यावर मग आपल्याकडे काय येणार, T1 स्क्वेअर अपॉन R1 क्यूब इज इक्वल टू T2 स्क्वेअर अपॉन R2 क्यूब. आता किमती ठेवा आपल्याकडे, कोणती किंमत आहे, ही किंमत बघा, हा, आणि T1 ची पण किंमत बघा. तर आता मी किमती ठेवते, ठीक आहे. आता थांबा मी इरेज करते, हा मला जागा नाही लिहायला. तर मग T1च आपला T आहे, तर T चा स्क्वेअर, R1 आपला काय आहे, R आहे, तर R चा क्यूब, T2 आपल्याला काढायचे, आणि इथे हा जो R2 आहे हा किती आहे, 2R आहे, मग 2R चा क्यूब, राईट. तर T स्क्वेअर अपॉन R क्यूब असंच ठेवा, आणि हे 2R क्यूब मी लेफ्टला घेतलं का, कारण मला फक्त T2च पाहिजे ना, राईट. मग हे काय होईल, 2 चा क्यूब, बघा आता इथे 2 नंबर आहे ना, 2 चा क्यूब 8 होणार आहे, म्हणून 8 मी तसंच ठेवलं. T स्क्वेअर हे कॉपी केले इथले इथे बस, आणि R चा क्यूब R क्यूब, म्हणजे जस्ट ब्रॅकेटला ओपन केले आणि व्यवस्थित लिहिले, आणि इथे R क्यूब जसंच्या तसं, आणि हा आहे आपला T2 चा वर्ग. तर R क्यूब गेलं, तर आन्सर काय आलं, 8T स्क्वेअर इज इक्वल टू T2 स्क्वेअर. एक्सचेंज करा साईड, सो T2 स्क्वेअर इज इक्वल टू 8T स्क्वेअर. आता नीट बघा, मग दोन्ही बाजूचं काय घ्या, स्क्वेअर रूट घ्या, तर हे येणार अंडर रूट ऑफ 8T चा स्क्वेअर, राईट. तर T स्क्वेअर बाहेर आला, T स्क्वेअर बाहेर येऊन T बनेल नुसता ना, मग बघा T2 इज इक्वल टू रूट 8 तसंच्या तसं, आणि हा T ला मी बाहेर लिहिलं, हेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. झालं इझी, येस, इझी क्वेश्चन होतं, राईट. फक्त केपलरचा थर्ड रूल यूज करायचं होतं, दॅट्स इट. इथे समजा 2 च्या ऐवजी आता एक्झाम मध्ये 1/2 देऊ शकतात हा मुलांनो, किंवा 3 पण देऊ शकतात, 5 देऊ शकतात, आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग इथे जो आहे आपली किंमत ती चेंज होणार, आणि त्याचा घन होणार जी पण ती किंमत, आणि त्याच्या अकॉर्डिंगली इथली व्हॅल्यू चेंज होणार. सो बी प्रिपेअर्ड. जरुरी नाही की जसं असाच्या तसं सेम टू सेम क्वेश्चन एक्झाम मध्ये देतील, ते R ची किंमत चेंज करू शकतात, किंवा उलट पण होऊ शकतं, R सेम टू सेम दिलाय, जसं आता इथे काय केलेलं त्यांनी, रेडियसला डबल केलेलं, इथे टाइमला पण चेंज करून एक्झाम मध्ये देऊ शकतात, ठीक आहे. चला, त्याला मी स्टॉप शेअर करते, पुढच्या क्वेश्चन वरती आपण जाऊयात.
अच्छा, तर क्वेश्चन नंबर 5, पहिला क्वेश्चन. अच्छा, ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलेलं की नाही आठवत नाहीये मला, पण हा काय काय क्वेश्चन्स तर होमवर्कला दिलेले होते. ठीक आहे, आता ह्याच्यामधली ना मुलांना मला जे इझी क्वेश्चन्स वाटणार आहेत ते तुम्ही स्वतः सोडवायचे. मी एक्सप्लेन करेल त्याला कसं करायचं, आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत ते मी स्वतः इथे सॉल्व्ह करेल. तर बघा, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 seconds टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट 5 मीटर. वरतून खाली पडायला, त्याला पूर्ण ग्राउंडला टच व्हायला 5 सेकंड लागतात, राईट. आता जिथून ऑफकोर्स मग चालू केले तिथे त्याची सुरुवातीची इनिशियल वेलोसिटी 0 असेल, राईट. मग 5 सेकंड आणि डिस्टन्स किती, 5 मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. अच्छा, ओके. मग त्या प्लॅनेटसाठी जी ची व्हॅल्यू किती आहे, जरुरी नाही की तो अर्थच आहे, राईट. मग कसं काढणार. अरे याच्यामध्ये ऍक्सेलरेशन आपला नॉर्मल फॉर्म्युला v इज इक्वल टू यू प्लस एटी, तोच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. बघा मी करते, इझी. मी ह्याला पूर्ण आता ते डेटा टू फाइंड वगैरे नाही करत, कारण इझी क्वेश्चन आहे ना, ह्याचं तुम्ही स्वतःहून करायचंय. मी शॉर्ट मध्ये सांगते की काय दिलंय, आपण काय करायचं. बघा, व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आता हिची इनिशियल वेलोसिटी असणार आहे 0, राईट. डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला, एस इज इक्वल टू फायनल वेलोसिटी तुम्ही म्हणारे दिलीच नाही, त्याची गरज पण नाहीये. 5 मीटर दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे 5 सेकंड, राईट. हे सगळं दिलेलं आपल्याला. येस. आणि जी काढायला सांगितले. आता इथे जी म्हणजेच आपला ऍक्सेलरेशन, नॉर्मल ऍक्सेलरेशन आहे, ते आपल्याला काढायचं. मग आपलं इक्वेशन काय आहे, ए वालाच वापरा सीधा सीधा. सॉरी सेकंड इक्वेशन आपण वापरूया तिथे. काहीतरी गडबड होते आज. बरं ठीक आहे, चला. सो एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आहे. आता इथे एस किंमत ठेवा. 5 दिलेलं आहे, एस. यू 0 दिलेला आहे, त्याच्यामुळे टीने मल्टिप्लाय केले होते, 0च होणार आहे. हाफ जसंच्या तसं. इथे ए म्हणजेच आपल्याला जी काढायचं आहे, आणि इथे 5चा स्क्वेअर, राईट. तो 5 इज इक्वल टू हाफ जी 5 इंटू 5, हा 5 काइंड कॅन्सल, आणि काय आला आन्सर. जी ला असंच ठेवलं, 2 इकडे गेला वर जाणार आणि 5 खाली येणार, राईट. सो जी इज इक्वल टू 2/5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याला असं पण ठेवू शकता, किंवा त्याला जर तुम्हाला पॉइंट मध्ये काढायचंय तर 5 0 जा 0, राईट, आणि 5 4 जा 20, सो इट इज 0.4. हे काय केलं तुम्हाला कळलं ना. हे बघा, करून बघा असं. 5 0 जा 0, 2 पॉइंट टाकून आपण 0 देतो, मग इथे पण पॉइंट टाकणार, आणि हा 0 इथे खाली आल्यावरती 20 बनलं. 5 4 जा 20, राईट. आय होप तुम्हाला हे सगळं येत असेल, आता तुम्ही 10वीत आहे तर. सो 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इझी. पटकन ह्याला कॉपी करून घ्या. चला आता पुढे स्क्रीनशॉट घेऊन ह्याला कॉपी करून घ्या. पुढच्या क्वेश्चनवर जाऊयात आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय. रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ द प्लॅनेट बी. इफ मास ऑफ प्लॅनेट ए इज ma, what must be the mass of planet B so that value of G, बघा, value of G on ball B is half of that of its on A. ठीक आहे, एक मिनिट. ह्याला ना मी
ह्याला मी माझ्या व्हाईट बोर्ड वरती घेतले कॉपी करून. एक मिनिट. बघा आता काय दिलेलं आहे ते नीट बघा. छोटं करते. रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ. फिजिक्स मध्ये ना मुलांनो वाचत जाता जाता लिहत लिहत जायचं. काय दिले? रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ दॅट ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे काय? रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ दॅट ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. राईट. जस्ट मी व्यवस्थित त्याला काय लिहिलं या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये लिहिलं. इफ मास ऑफ प्लॅनेट ए इज एम ए, नाव दिले त्याला. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ प्लॅनेट बी, म्हणजे एम बी काढायचं असेल आपल्याला. सो दॅट व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी प्लॅनेट बी वरती इज हाफ ऑफ दॅट ऑफ व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट ए. राईट. सो कळलं? हे दिलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचंय? एम बी काढायचंय. इझी. आपलं जीचं एक्सप्रेशन काय होते ते लिहूयात. आपलं जनरल फॉर्म्युला काय आहे आपला जीचा? जीएम अपॉन आर स्क्वेअर आहे. हाच फॉर्म्युला तर ह्यांच्यासाठी लिहूया. मग आपण जीए काय लिहिणार? जीए इज इक्वल टू जी एम ए अपॉन आर एचा स्क्वेअर. आणि जीबी काय लिहिणार? ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आणि जीबी काय लिहिणार? जी एम बी अपॉन आरबीचा स्क्वेअर. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. राईट. मग काय करूया आपण? दोघांना एकमेकांनी भागूयात, पण 2 ला 1 ने भागूयात. 2 डिवायडेड बाय 1. मग तुम्हाला माहिती आहे लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडने भागणार, राईट हँड साइडला राईट हँड साइडने भागणार. ठीक आहे. तर मग काय येणार? जीबी अपॉन जीए इज इक्वल टू जी एम बी अपॉन आरबीचा स्क्वेअर अपॉन जी एम ए अपॉन आर एचा स्क्वेअर. इझी. आता नीट बघा मी काय करते. व्हॅल्यू ठेवायच्या आधी ह्याला नीट लिहून घेऊयात. हे जीए अपॉन जीबी जसंच्या तसं. आता बघा ही जी लाईन आहे हे आपण लास्ट टाइम पण केलंय. आता मी जी एम बी अपॉन आरबीचा स्क्वेअर जसंच्या तसं लिहिला आणि ही मोठी लाईन आहे त्याच्या ऐवजी मी डिवाइड साकून हे बाजूला लिहू शकते. नॉर्मल आपलं मॅथ्स. राईट. आणि तुम्हाला पुढे माहितीये हे जे आहे ह्याला मी आता डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लायचं साइन टाकून हे जे राईटला लिहिलेले मी त्याचा रेसिप्रोकल घेऊ शकते. म्हणजे मी त्याला काय करू शकते? आता उलट करू शकते. आता मी तेच करते. सो बघा. अच्छा इथे बी होत. सो इथे मल्टिप्लाय केलं आणि हे जे खालचे त्याला उलट केलं. सो आर ए स्क्वेअर अपॉन जी एम ए. सो काय होणार होतं मग? आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जीबी ची व्हॅल्यू बघा काय आहे? हाफ जी ए. सो हाफ जी ए अपॉन जी ए. जी जी इथे स्ट्रेट कॅन्सल होतोय. एमबी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आरबी ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली म्हणजे तशीच ठेवायची कारण आपल्याला आर ची व्हॅल्यू दिलेली आरबीच्या फॉर्म मध्ये. इथे आहे हाफ आर एचा स्क्वेअर. अच्छा आपण एक काम करू शकतो मुलांनो. ह्याच्यावरून आपण काय घेऊया आपल्याला ना अजून इझी करण्यासाठी. आर ए आरबीचा हाफ आहे राईट. तर आपण असं आरबी डबल ऑफ आर ए लिहू शकतो ना. कटच तर करायचं आपल्याला ते. हाफचा स्क्वेअर करण्यापेक्षा खाली 2चा स्क्वेअर करणं इझी आहे ना. तर बघा आता मी काय करते. मग मी आरबीच्या ऐवजी आता काय लिहिणार इथे? 2 आर ए आणि त्याचा स्क्वेअर आहे ते लक्षात ठेवा. आणि इथे आर एचा स्क्वेअर ऍज इट इज अपॉन एम ए. राईट. मग सोडूयात आता पुढे हे जीए कॅन्सल. सो जीए कॅन्सल झालेलं. मग इथे काय उरलेलं? हाफ. राईट. आणि इथे एमबी उरला.
खाली RA चा स्क्वेअर 4RA² इंटू RA² अपॉन MA. आता इथे पण RA² कॅन्सल. आता MB ची किंमत पाहिजे, सो सगळं आपण लेफ्टला पाठवूया. तर हे डिवायडेड बाय 4 इकडे आल्यावर मल्टिप्लाय होऊन न्यूमरेटर मध्ये जाईल. हा खालचा डिनॉमिनेटर 2, हा वाला ऍज इट इज, हा 4 मी इकडे पाठवलेला होता. आणि खाली MA आहे तर इकडे आल्यावरती ते मल्टिप्लाय होईल, डिवायडेड आहे तर आली आपली MB ची किंमत. सो 2 1 जा 2 2 जा 4, राईट. सो मग 2MA इज इक्वल टू MB, म्हणजेच MB इज इक्वल टू साइड एक्सचेंज केल्यावरती 2MA. मग काय क्वेश्चन विचारलेलं होतं ते स्टेटमेंट आता खाली लिहायचं, फक्त एवढंच करून सोडून नाही द्यायचं. काय विचारलेलं होतं क्वेश्चन मध्ये, काय विचारलेलं होतं? व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. तर मग काय लिहिणार, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी. सो मास ऑफ बी मस्ट बी डबल ऑफ मास ऑफ ए, सो दॅट व्हॅल्यू ऑफ जी विल बिकम हाफ. झालं, ठीक आहे. तर आता ह्याचा पण स्क्रीनशॉट घेऊन याला व्यवस्थित कॉपी करा आणि स्वतःहून सोडवा. सगळेच क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सोडवायचे मुलांनो. जरी आपण सोडवले असले तरी ते स्वतःहून 2 वेळा तर कमीत कमी स्वतः सोडवायचे. आणि मग तुमच्या बाकी बुक्स मध्ये किंवा नेटवरती तुम्हाला अजून सिमिलर क्वेश्चन्स जे मिळतील ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोडवायचे. ठीक आहे, चला आता पुढे. ओके, आता इथे बघा क्वेश्चन नंबर C, 5 चा C. सो सेम आला आपला आन्सर. इथे पण मगाशी सेम आलेलं 0.4. The mass and weight of an object on earth are 5 kg and 49 Newton. ही कुठली तरी वस्तू आहे, मास 5 आहे, वेट 49 आहे. मास 5 kg आहे, वेट 49 आहे. What will be their values on moon? Assume that acceleration due to gravity on moon is 1/6 of that of Earth. सोपा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे हा. आपण जो आहे तो आधी पण केलेला होता. सिमिलर वाला मी तुम्हाला ज्यावेळी जी ची कन्सेप्ट शिकवत होती आणि वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन मून शिकवत होती त्यावेळी. ठीक आहे, आता ह्याला मी क्विकली सांगते. ह्याला पूर्ण स्टेप्स नाही मी आता लिहित बसणार आहे, शॉर्ट मध्ये लिहिते. म्हणजे डेटा टू फाइंड वगैरे ते सगळं नाही लिहिते. ठीक आहे, चला आता पटकन ह्याला सोडवते मी. बघा आता मी काय करते. सो काय सांगितलेलं, मास किती आहे 5 kg, वेट किती आहे 49 न्यूटन. आता तुम्हाला मास आणि वेट दोन्ही विचारले तर सिंपल तुम्ही लिहिणार मास इज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट, सो मास विल रिमेन 4 kg. सो मास ऑन, ते सगळं मी आता जे बोलले ते लिहून परत लिहायचंय. मास ऑन मून सेमच राहणार आहे 5 kg. वेट ऑन मून काय सांगितलंय, टेक 1/6. इमॅजिन करा, ऍक्च्युली इमॅजिन नाही, ते 1/6च असतं. वेट ऑन अर्थ हे याला आपण नाव देऊयात हवं तर, वेट ऑन अर्थ, राईट. तर मग काय 1/6 इंटू 49 पॉइंट मध्ये काढायचा आन्सर, जे पण काय येईल ते डिवाइड करून, मग तेच आपलं वेट होणार आहे, वेट न्यूटन मध्ये. ठीक आहे, तर आता बघा 6 8 जा 48 म्हणजे 8 पॉइंट समथिंग काहीतरी येईल आन्सर, ते तुम्ही स्वतःहून काढा. बुक मध्ये पण बघा 8 पॉइंट समथिंगच काहीतरी व्हॅल्यू दिलेली असेल. येस, टेक्स्ट बुक मध्ये किती दिलेलं आहे 8.17 न्यूटन दिलेलं आहे, तेवढंच येईल. डिवाइड करून क्रॉस चेक करा. आता आय एम नॉट डुईंग, यू डू दॅट. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, an object throws vertically upwards reaches height 500 meter maximum height. What was its initial velocity? आता फायनल वेलोसिटी 0 होणार आहे मॅक्सिमम हाईट वर पोहोचल्यावर. How long will the object make to come back to the earth? Assume g is equal to 10. चला g ज्यावेळी 10 देतात ना म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन होतं इझी. ठीक आहे, आता बघा ह्याला मी घेते माझ्या व्हाईट बोर्ड वरती
आन्सर पण घेते, म्हणजे आपण आपला आन्सर क्रॉस चेक करू की आपल्याला करेक्ट मिळते की नाही. ओके चलो, हा क्वेश्चन पण इझी आहे, पण असे वाले क्वेश्चन्स खूप येतात हा एक्झाम मध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. असं ऍक्च्युली तो टीचर जो तुमचा पेपर बनवतोय त्याच्याच मनावर डिपेंड आहे, बट तरी पण अशा टाईपचे क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. कारण आणि ह्याच्या 2 पार्ट काढायचे ना, इनिशियल वेलॉसिटी पण काढायची आणि टाइम पण काढायचंय, तर म्हणून असे वाले क्वेश्चन्स येण्याची जास्त शक्यता असते. ठीक आहे, तर चला आता मी हा घेतला तुमचा इथे क्वेश्चन. ठीक आहे, इथे घेते याला छोटं करते जरा. ऑब्जेक्ट इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स रिचेस हाईट 500 मीटर. तर आपण काय करूयात आता ना मी मुलांना एस वगैरे न घेता डायरेक्ट आपले जे इक्वेशन आपण ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात जे मॉडिफाय केलेले तेच घेणार आहे मी. ठीक आहे, सो हाईट कुठे पोहोचते एच घेऊयात मग 500 मीटर वरती. ह्याला तुम्ही लिहिणार आहे डेटा. हा आता मी व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवते, डेटा टू फाइंड वगैरे सगळं लिहून. डेटा 500 मीटर आहे, राईट. इनिशियल वेलॉसिटी ते काढायचे ते आपण बघूयात. फायनल वेलॉसिटी आपली 0 होणार आहे मॅक्सिमम हाईटला पोहोचल्यावरती, राईट. त्याच्यानंतर ना आपण इथे काय दिलेलं आहे, जी दिलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता नीट बघा, टू फाइंड. अच्छा, टू फाइंड ना मी मुलांना काय करते, माझं कंट्रोल झेड का नाही काम करत आहे, इकडे राईटला लिहिते कारण मला मग जागा कमी पडते. इथे जी जागा आहे ती वापरून घेते. इथे टू फाइंड तुम्ही एका खाली एक लिहा, आपल्याला यू काढायचंय, राईट. मग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरूया, ज्याच्यामध्ये बघा फॉर्म्युला आपण कोणता वापरणार आहे. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर होतं. तर इथे बघा आता मी काय लिहिते, जी एच आठवते ना तुम्हाला, ए ला आपण जी ने रिप्लेस केलेलं आणि एस ला एच ने. सो 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून मला काय मिळणार आहे, आपल्याला मिळेल इथून आपल्याला यू मिळेल जो आपल्याला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर ना टी पण तर काढायचंय. टी साठी आपण पहिली इक्वेशन वापरू शकतो सरळ सरळ. ऍक्सेलरेशनचाच नॉर्मल फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आठवते ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता, हा वाला इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी होता ना. आता फक्त इथे जी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी होईल, राईट. सोल्युशन इझी. आता फॉर्म्युला तर मी ऑलरेडी सांगितले. सो पहिला फॉर्म्युला चला परत लिहूया, 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, राईट. आता यू स्क्वेअरला इकडे घ्या, यू स्क्वेअरला इकडे घ्या लेफ्टला, तर तो मायनस साइन त्याचं निघून जाईल. आणि व्ही स्क्वेअर मायनस 2gh ला काहीच साइन नाहीये, म्हणजे ते प्लस असतं माहितीये तुम्हाला. इकडे आल्यावर मग तो मायनस 2gh. इझी, येस ऑर नो. आपलं हे फॉर्म्युला होतं, राईट होते ना, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर ह्याला इकडे घालवलं, नाही ह्याला इथेच ठेवलं प्लस ठेवण्यासाठी, ह्याला इकडे घालवलं मायनस होणार ना तो व्ही मधून, तर तेच लिहिले मी. मग काय व्हॅल्यूज ठेवा आता. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर मायनस 2, जी ची व्हॅल्यू आहे 10 आणि ही एच ची व्हॅल्यू आहे 500. मग किती झालं, 5 दोन्ही पण 10, ते 10 झालं, हे 5 दोन्ही 10 झालं. आणि उरलेलं 1 2 3 झिरोज, तर टोटल किती झिरो झाले, 4 झिरो झाले. मग स्क्वेअर रूट काढल्यावर यू काय होईल आपल्याकडे, मग 100 मीटर पर सेकंड, राईट. आली आपली यू ची किंमत जी काढायची होती. आता टी साठी ऑलरेडी सांगितलं, तर ह्या फॉर्म्युलाला मॉडिफाय करा, ह्याला इकडे पाठवा आणि ह्याला इकडे पाठवा, राईट. सो टी विल बी व्ही मायनस यू अपॉन जी. सो व्ही आपला आहेच ऑलरेडी 0, यू 100 आला, जी ची व्हॅल्यू काय आहे, जी ची व्हॅल्यू काय आहे, हा इथे आता एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, इथे ना इवन इथे पण जी ची व्हॅल्यू आपल्याला इथे -10 ठेवावी लागणार आहे का, वरतीच आली आहे ना वस्तू. हा इथे पण नाहीतर बघा आपलं मायनस आलं असतं आन्सर, इथे मायनस नसतं ठेवलं तर. इथे लक्षात ठेवा जी ची व्हॅल्यू -10 घ्यायची. मग इथे -100 अपॉन -10, मायनस मायनस कॅन्सल होणार
नाहीतरी आपला टाइम निगेटिव्ह आला असता, जो की पॉसिबल नाहीये. सो 10 0 मायनस साइन कट झाला, हा 0 0. सो टाइम आला 10 सेकंड्स. झालं आन्सर. हेच काढायला सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं? हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे त्याला किती वेळ लागेल. आणि दुसरं काय काढायचं होतं, व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी, हे पण काढलेलं आपण. ठीक आहे. तर ह्याला पण व्यवस्थित कॉपी करून घ्या ब्युटिफुल हँडरायटिंग मध्ये. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. A ball falls off a table and reaches the ground in 1 second. Assuming G is equal to 10, calculate its speed on ground and height. एक्झॅक्टली इथे जसा क्वेश्चन होता हा सेम टू सेम तसाच आहे. राईट. इथे पण काय काढायचंय तुम्हाला? हाईट काढायची आणि स्पीड काढायचंय आणि इथे टाइम दिलेला आहे. मग अशी आपल्याला हाईट दिलेली आणि टाइम काढायचा होता. वरचे केले सेम तसाच क्वेश्चन आहे. आता नीट ऐका मी काय म्हणते. फक्त इथे काय घेणार आहे, बॉल फॉल्स ऑफ टेबल म्हणजे इथे आता इनिशियल वेलोसिटी इथे काय होणार आहे तुमची 0. टाइम दिलेला आहे, जी दिलेला आहे. स्ट्रेट अवे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपली आहे ना, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर. यू 0 होईल, आता इनिशियल वेलोसिटी 0 होईल. मग एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर. मग आता आपण ह्याला रिराईट कसं करणार ग्रॅव्हिटेशनच्या संदर्भात? एच इज इक्वल टू हाफ जी टीचा स्क्वेअर. आणि जी त्यात पॉझिटिव्ह होणार कारण खालच्या बाजूलाच येतोय तो, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या दिशेने येतोय तो. मग बघा हे तोंडी उत्तर आहे. हाफ जी ची व्हॅल्यू 10, हाफ इंटू 10 इंटू टीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. मग 1च राहणार आहे ते. राईट. मग 10चा हाफ 5. तर काय आलं उत्तर? एस ची व्हॅल्यू डिरेक्टली 5 मीटर आलं. राईट. आता काय काढा? तर आधी आपले एसचा आन्सर आलेलं. आता स्पीड काढण्यासाठी कोणती इक्वेशन यूज करणार तुम्ही? v इज इक्वल टू यू प्लस एटी. राईट. तर v इज इक्वल टू यू प्लस जी टी. यू 0 आहे, जी किती आहे इथे 10, टाइम किती आहे 1. तर इथे डिरेक्टली हे पण डायरेक्ट v इज इक्वल टू 10 आलं, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मी आता जे बोलले हवं तर परत रिवाइंड करून बघा, लिहून त्याला सॉल्व्ह करा. हा खूप इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. परत आता नेक्स्ट क्वेश्चन. हा मी तुम्हाला होमवर्कला दिलेला. आपण मी एक्सप्लेन करते काय कराय. मासेस ऑफ अर्थ अँड मून आर. अर्थचं मास दिले, मूनचं मास दिले, डिस्टन्स दिले दोघांमधलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. स्ट्रेट अवे आपला फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. जी ची पण व्हॅल्यू दिलेली कॅपिटल जी ची, एम मास दिलेले मूनचं, अर्थचं दोघांचं सबस्टिट्यूट करा आणि दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. हा स्ट्रेट अवे क्वेश्चन आहे. फक्त किमती ठेवून कॅल्क्युलेशन्स करायचे. हा डिफिकल्ट पार्ट काय आहे ना, कॅल्क्युलेशन्स. त्याचं कॅल्क्युलेशन्स तुम्हाला नीट जमले पाहिजेत. आता त्या 10च्या पॉवर वगैरे कशा ऑपरेट होतात हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं. ठीक आहे. हे ट्राय करा. तरी पण नाही जमलं ना तर मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा. कॅल्क्युलेशन वाला पार्ट जर नाही जमला तर. इथे तर डायरेक्टली 2 आलेला आहे आन्सर. मग ते 2 कसं येते वगैरे ते जरा बघा, जरा चेक करा. परत मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10⁻24 kg. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन ते दिलेलं आहे. इफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज, आता इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे. व्हॉट विल बी द मास ऑफ द सन. हे पण सेम टू सेम ह्याच्यासारखंच आहे. फक्त थोडासा एक बदल होणार आहे, तो शॉर्ट मध्ये मी दाखवते. हे पण तुम्हाला स्वतःला करायचं बिकॉज दिस इज व्हेरी इझी क्वेश्चन. अगेन इथे भाग येतो कॅल्क्युलेशन्सचा. हा, कॅल्क्युलेशन्स मध्ये कॅल्क्युलेशन्स कशी इझी बनवायची त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर मला नेक्स्ट क्लासमध्ये डेफिनेटली विचारा. सो मी आता ह्याला इरेज करते. बघा आपला फॉर्म्युला काय आहे नीट बघा. एफ इज इक्वल टू जी. आता समजा इथे कॅपिटल एम मास ऑफ द सन घेऊया, एम एस घेऊया त्याला, एम ई मास ऑफ द अर्थ घेऊया आणि दोघांमधले डिस्टन्स आरच ठेवूयात. आता इथे काय काय दिले नीट बघा. इथे ना फोर्स दिलेला आहे, दोघांमधला अट्रॅक्शन फोर्स किती दिलेला आहे ते दिलेलं आहे. अजून काय काय दिलेलं आहे,
अर्थचं मास दिलेलं आहे आणि सनचं मास आपल्याला काढायचंय. तर मग जीची व्हॅल्यू ठेवा, अर्थची व्हॅल्यू ठेवा, मासची, दोघांमधल्या डिस्टन्सची व्हॅल्यू ठेवा, मग काय सगळं तिकडे पाठवा. आपला फॉर्म्युला काय बनेल, FR², कारण आपल्याला MS पाहिजे ना. परत हे खालचं की ते वरती गेलं आणि वरचं येणार खाली, आणि इथे होणार G/G आणि ME चा स्क्वेअर. तर हे आपल्याला रिलेशन मिळालं मास ऑफ द अर्थ. आता ह्याला सन, मास ऑफ द सन काढण्यासाठी ह्याला दोन्ही साईडला एक्सचेंज करून लिहा. मग मास ऑफ द सनचा फॉर्म्युला आपला काय बनेल, FR²/G/ME². व्हॅल्यूज ठेवा. आता F ची व्हॅल्यू दिलेली आहे, R ची दिलेली आहे, G ची व्हॅल्यू दिलेली आहे, मास ऑफ द अर्थ ची पण व्हॅल्यू दिली आहे, आणि फक्त इथे कॅल्क्युलेशन करायचे. यू विल गेट मास ऑफ द सन. बट येस, कॅल्क्युलेशन्स नीट करा. ठीक आहे. तर चला, आता म्हणजे तुम्हाला मी कोणकोणते क्वेश्चन स्वतःहून करायला सांगितले ते क्विकली ते क्वेश्चन नंबर नोट करा परत एकदा. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगते, आणि तो तुमचा होमवर्क आहे. प्लीज होमवर्क करून या नेक्स्ट क्लासमध्ये. होमवर्क केल्यावरतीच तुम्हाला कळेल की काय येते आणि काय नाही येते, आणि जे नाही येते मग ते तुम्ही मला विचारू शकाल आणि एक्झाम मध्ये पण चांगलं लिहू शकाल. सो बेसिकली क्वेश्चन नंबर G/F हा तुम्हाला स्वतःहून करायचा आहे, आणि E पण स्वतःहून करायचंय. ठीक आहे, हे कारण खूप इझी वाले होते. त्याच्यानंतर ना क्वेश्चन नंबर 3 पण तुम्हाला स्वतःहून करायचंय. मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याला काय करायचंय, शॉर्टमध्ये थोडंसं सॉल्व्ह पण करून दाखवलेलं आहे. या, आणि बाकी सगळं तर मी तुम्हाला ऑलरेडी व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. चला, तर आता आपण इथे आपला क्लास थांबवूयात. तुम्ही क्लास चांगला सिरियसली ऐकलाय आणि नीट लक्ष देऊन जे आहे ते समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. चला, तर क्लास आपण तिथे संपूयात. थँक्यू सो मच मुलांनो फॉर जॉईनिंग.